हे बघा, आता ट्रेडिंगमध्ये नेमकं होतं काय मी तुम्हाला सांगतो. हा आता इंडसइंड बँकेचा हा ऑप्शन चेन डेटा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये टोटल इकडे कॉल्स आहे आणि इकडे पुट्सचा डेटा आहे. या साईडला पुट आणि हे कॉल. ओके, सध्या मार्केट आहे 840 या लेवलला. ठीक आहे. आता टोटल जर कॉल डेटा बघितला ना, 35,594 लाख ओपन इंटरेस्ट कॉलमध्ये आहे आणि इकडे जे आहे हे 26,042 लाख ओपन इंटरेस्ट पुटमध्ये आहे. ठीक आहे. आता पुट म्हणजे खाली, कॉल म्हणजे मार्केट वर जाणार. तर ह्याच्यामध्ये काय केलं यांनी, पुटमध्ये या ठिकाणी जर तुम्ही बघितलं चेंज, जे ओपन इंटरेस्ट चेंज किती पर्सेंटनी झालेला आहे हे आपल्याला याच्यामध्ये कळतं. आणि या लेवलला आहे वॉल्यूम. ठीक आहे. तर आता आपल्याला कोणत्या गोष्टी चेंज ओ आय आणि हा चेंज म्हणजे हा कालचा चेंज आणि चेंज इन ओ आय म्हणजे आज जो चेंजेस झालेला आहे, ओके, तो तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायचा असतं मेन. आता मेन गोष्टी काय झालेल्या आहेत त्याच्यामध्ये, सध्या मार्केट आहे 840ला. ओके, तर या ठिकाणी 26,042 म्हणजे इकडे ओपन इंटरेस्ट कमी आहे कम्पेअर टू कॉल. जे मार्केट जाणार आहे सेलिंगमध्ये. आलं का लक्षात. तर सेलिंगमध्ये का जाणार आहे मी तुम्हाला सांगतो. कारण इकडे सर्व लेवल मायनसमध्ये दिसत आहेत तुम्हाला. ओके, म्हणजे या ऑलरेडी मार्केट टच झालेले आहेत. ओके, मग आता मार्केटची डायरेक्शन कशी आहे बघा. आता हे ग्रीन दिसते का तुम्हाला, हे जोपर्यंत मायनस होत नाही ना तोपर्यंत मार्केट तिकडं जाणार. ओके, येते बघा, हे जे मायनस झालेलं जे चेंज आहे ऑप्शनमध्ये ओपन इंटरेस्ट म्हणजे या ऑलरेडी लेवल टच झालेले आहेत. मग आता राहिलं आहे काय, या 3 लेवल अनटच आहेत बघा. दिसतंय 8,841, 3,217चा ओपन इंटरेस्ट, 3,756चा ओपन इंटरेस्ट. या लेवल अजून टच झालेले नाहीत. ओके, आणि याचा अर्थ असा होतो 840पासून ते 820चं टार्गेट आहे. म्हणजे 840 ते 820पर्यंत मार्केट पडणार आहे. आलं का लक्षात. तर असं आहे ऑप्शन डेटा अनालिसिस. आता 840ला सध्या आहे, 820 लेवल कोणते येणार आहे बा. ओके, 800 आता सध्या मार्केट बघा 836वरती आलेलं आहे सेलिंगमध्ये. अजून ते 820 म्हणजे या लेवलपर्यंत प्रॉपर पडू शकतं ॲज इट इज, तसं मी चार्टवरती मेन्शन केलेलं आहे. आता बघूया मार्केट पडल्यानंतरचा आपण डिटेल या ठिकाणी शेअर करू याच्या पुढे.